नमस्कार. अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण हॉटेलसारख्या चवीचीच घरच्या घरी चिकन दम बिर्याणी बनवणार आहेत. तर त्यासाठी बघा हे मी अर्धा किलो चिकन चांगलं स्वच्छ करून 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता सुरुवातीला आपल्याला हे चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी हे मी आलं लसूणची पेस्ट टाकणार आहे याच्यात. हे आहे आलं लसूण पेस्ट आणि ही हिरवी याच्यात थोडीशी टाकलेली आहे आणि इथं थोडी ठेवली. ही हिरवी मिरची जाडसर वाटून घेतलेली आहे. हे सगळं आपण या चिकनमध्ये टाकून घेऊया. त्यानंतर अजून काही आपण साहित्य याच्यात टाकणार आहेत मॅरिनेट करण्यासाठी. त्यामध्ये ही हळद टाकूया. हळद चांगली 1 ते 1.5 चमचा टाकलेली आहे. हे लाल तिखट छोटे 2 चमचे, धने पावडर 1.5 चमचा आणि हे 4 चमचे दही आहे. हे दही पण आपण चिकनमध्ये टाकूया. आणि हा खडा मसाला वाटलेला आहे बघा. हा खडा मसाला पण 2 चमचे टाकते मी. आणि मीठ पण 2 चमचे टाकलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला हे एक लिंबू आहे. हे लिंबू आपल्याला पिळून घ्यायचं आहे. लिंबू आपण हे मॅरिनेट करताना टाकल्यामुळं आपल्या चिकनची चव ही खूप छान लागणार आहे आणि त्याच्यामुळंच आपल्या या चिकन दम बिर्याणीला अगदी हॉटेलसारखी चव येणार आहे. हे पूर्ण लिंबू आपण याच्यामध्ये पिळून घेऊया. आता टाकू थोडीशी चिरलेली कोथिंबीर. आणि आता हे सगळं साहित्य आपल्याला या चिकनला व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे. छान असं आपण याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. या पद्धतीनं बघा चिकन पूर्णपणे कव्हर झालेलं आहे या मसाल्यानं. आणि आता याच्यावर एक झाकण ठेवूया आणि 1 तासभर आपण याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवूया. कमीत कमी 1 तास ठेवायचं. जास्तीत जास्त तुम्ही 3-4 तास ठेवलं तरी चालेल. आता पुढची तयारी करू आपण. हे कढईमध्ये तेल मी गरम करून घेतलेलं आहे. आणि आता या तेलामध्ये आपल्याला हा उभा चिरलेला कांदा आहे. हा कांदा आपल्याला छान असा सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आहे. मस्त आपला कांदा छान असा कुरकुरीत झालेला आहे. आता हा तेलाच्या बाहेर काढल्याच्या नंतर छान असा कडक होईल. तर हा कांदा काढून आपण एका प्लेटमध्ये ठेवूया थंड होण्यासाठी. आता आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत बघा. तर त्यासाठी मी हे 6 वाटी पाणी घेतलेलं आहे. जेवढे तांदूळ असतील त्याच्या दुप्पट आपण पाणी घेतो नेहमी. तर या पाण्यामध्ये टाकू आपण तेजपत्ता, काही खडे मसाले टाकणार आहेत. त्यामध्ये दालचिनी, मिरी, लवंग, विलायची आहे.
तसंच आपण जे लिंबू पिळून घेतलेलं होतं ना, तर हे लिंबाची साल आहे, ती साल आपण फेकून द्यायची नाही, तर आपण ती या पाण्यामध्ये टाकणार आहेत. आणि हे 4 चमचे मीठ. आता या पाण्याला आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची. थोडंसं तेल पण टाकून घेऊ आपण या पाण्यामध्ये, म्हणजे तांदूळ आपले अगदी मोकळे होतील. आता इकडं मी 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ चांगले स्वच्छ निवडून आणि धुवून असे ठेवलेत. या वाटीनं 3 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच वाटीनं मी 6 वाटी पाणी पण घेतलेलं होतं. हे तांदूळ आपण थोडा वेळ असेच ठेवूया. आता या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची चांगली. उकळी आल्याच्या नंतर हे आपले भिजवलेले तांदूळ आहेत ते आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. त्याच्यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकूया आपण आणि पातेल्यावर झाकण ठेवून आपण पाण्याला एक छान अशी खळखळून उकळी येऊ द्यायची. बघू शकता तुम्ही, ऑलमोस्ट आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता या उकळी आलेल्या पाण्यामध्ये आपल्याला हे धुतलेले भिजत ठेवलेले तांदूळ आहेत ते तांदूळ टाकून घ्यायचेत. हे तांदूळ आपण असे छान थोडेसे खालीवर करून घेऊया. आता हे तांदूळ जे आहेत हे आपल्याला पूर्ण असा भात नाही शिजवायचा, तर 80% हे तांदूळ शिजतील इथपर्यंतच आपल्याला ते शिजवायचे आहेत. हे तांदूळ आपले शिजत आहेत इकडं आणि इकडं बिर्याणीसाठी आपण पातेलं ठेवलेलं आहे. बघूया आपलं चिकन मॅरिनेट झालंय का. एकदम मस्त आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे बघा. मसाला अगदी छान असा चिकनमध्ये मुरलेला आहे. आता पातेल्यामध्ये आपलं तेल गरम झालेलं आहे. या गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते चिकन टाकायचं. हलक्या हाताने आपल्याला हे चिकन छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये. एक 2 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया. आपल्या चिकनला तेल सुटलेलं आहे. एक वाटी भरून आपण पाणी पण टाकलेलं आहे याच्यामध्ये, जेणेकरून की आपलं चिकन जे आहे ते पातेल्याच्या बुडाला चिकटणार नाही. आता हे चिकन थोडीशी वाफ येईपर्यंत आपण झाकून ठेवूया. तोपर्यंत बघू आपलं इकडं हा भात जो आहे हा भात पण आपला चांगला 80%पर्यंतच छान असा शिजत आलेला आहे. आता आपण हे जे पाणी आहे ते पाणी आपण बाजूला काढून घेऊ. हे या पद्धतीनं बघा मी हा 80% शिजलेला भात आहे तो काढून घेतलेला आहे. आता त्यामध्ये ज्या ह्या लिंबाच्या फोडी होत्या आपण टाकलेल्या, ही लिंबाची साल आपण काढून घेऊ. चिकन पण आपलं छान असं वाफवून झालेलं आहे. आता या वेळेला आपल्याला थोडंसं चिकन मिक्स करून घेऊ आणि त्याच्यावर आपण जे तांदूळ आहेत आपला भात 80% शिजलेला तो आपण याच्यावर एक थर लावून घेऊ त्याचा. हे तांदूळ आपण चिकनच्या वरती टाकल्याच्या नंतर छान असे त्याला प्लेन करून घ्यायचं आहे आणि त्यावर आपण जो हा कांदा तळलेला होता ना तो कांदा टाकायचा आहे.
आणि आपला खडा मसाला वाटलेला होता तो खडा मसाला पण अर्धा याच्यामध्ये टाकूया. आता या वेळेला जर आपल्याकडे अजून चिकन असतं तर आपण या ठिकाणी चिकन टाकलं असतं, पण आता आपल्याकडे चिकन एकच थर लावलेला आहे. उरलेले तांदूळ पण आपण यानंतर दुसरा थर लावून घेऊ त्याचा. छान असं प्लेन करून घेऊ आपण. आणि उरलेला आपला तळलेला कांदा आहे तो कांदा परत या थरावर आपल्याला पसरून घ्यायचा आहे. सगळा कांदा टाकू आता. आणि राहिलेला जो खडा मसाला आहे आपला वाटलेला तो पण सगळा आपण टाकूया. आता या पातेल्यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे. व्यवस्थित असं हवा न जाईल असं झाकण ठेवूया. आणि त्याच्यावर थोडंसं ओझं ठेवू आपण. गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि बिर्याणीला छान असा दम द्यायचा आहे आपल्याला. बघू आपण. थोडीशी हवा जात होती म्हणून मी पातेल्यावर पेपर ठेवलेला होता. मस्त एकदम छान असा दम बसलेला आहे आपल्या बिर्याणीला. आता जे कांदा तळून राहिलेलं तेल होतं ते तेल गरम करायचं आहे आणि हे तेल आपल्याला वरून सगळ्या साईडनं सोडायचं आहे. आणि परत आपल्याला याच्यावर पेपर झाकून नंतर झाकण ठेवायचं आहे. आणि छान असा दम येऊ द्यायचा आहे. बघा गॅसची फ्लेम कमी आहे, त्यावर तवा ठेवलेला आहे आणि नंतर मी पातेलं ठेवलेलं आहे. तर अशी ही आपली झटपट अशी हॉटेलच्या चवीची चिकन दम बिर्याणी आपली तयार झालेली आहे. मस्त अगदी मोकळी सळसळीत आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.